इंटरनेटचं जाळं जगभर पसरलं आणि जग एका अदृश्य धाग्याने जोडलं गेलं. व्यापार, उद्योग, शेती, संवाद. 10 मिनिटात घरपोच डिलिव्हरी, कपडे, फॅशन, स्किन केअर आणि जे हवं नको ते सगळं काही आज आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकतो. यामुळे आपलं जगणं मोबाईलच्या एका क्लिकवर सहज, सोपं आणि सुखद झालं आहे असा गवगवा केला जातो. पण यासोबतच सायबर धोकेही वाढलेत. सध्या इंटरनेटच्या जोडीला आलंय ते AI. या इंटरनेट आणि AI अंतराळाच्या जाळ्यात आपलं व्यक्तिगत आयुष्यासोबतच सामाजिक, आर्थिक जीवनही अडकत चाललंय. सध्या डिजिटल अरेस्टच्या पुढे जाऊन आपल्या बँकिंग क्षेत्रावरच सायबर अटॅक होण्याचा धोका वाढलाय. कारण घडलंय असं की अँथ्रोपिकच्या क्लॉड मायथॉस AI मॉडेलने ओपन BSD या जगप्रसिद्ध ऑपरेटिंग सिस्टीम मधला 27 वर्ष जुना बग शोधून काढलाय, तेही अवघ्या काही महिन्यातच. म्हणजे मानवी बुद्धीला ज्याचा 27 वर्ष शोधही लागला नाही, मायथॉस AI ने तो शोधून काढला. अँथ्रोपिकचं म्हणणं आहे की हा खास अमेरिकेसाठी आणि त्याच्या अलायन्ससाठी बनवला आहे आणि यामुळेच जागतिक पातळीवर सायबर आणि आर्थिक सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहिलाय. यामुळे मायथॉस AI नक्की काय आहे? मायथॉस AI मुळे सायबर सुरक्षा, आर्थिक सुरक्षा आणि आपल्या आयुष्यावर याचा काय परिणाम होणार आहे? विशेषतः भारतावर मायथॉस AI चा काय परिणाम होईल? मायथॉस सारख्या AI मॉडेल्समुळे AI रेसची सुरुवात झाली आहे आणि यामुळेच जागतिक राजकारणात काय घडतंय याची दखल घेणं गरजेचं आहे. आणि यासाठीच हा व्हिडिओ. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. प्रोजेक्ट ग्लासविंगच्या अंतर्गत क्लॉड मायथॉस AI हा सध्या तरी ठराविक सहयोगींसोबत बनवलाय. यात अमेझॉन वेब सर्व्हिसेस, अँथ्रोपिक, ॲपल, गुगल, JP मॉर्गन चेस, मायक्रोसॉफ्ट, NVIDIA, लिनक्स, सिस्को आणि अशा 40हून अधिक सहकाऱ्यांसोबत हा प्रोजेक्ट बनवला गेलाय. मायथॉस हे एक फ्रंटियर AI मॉडेल आहे. म्हणजे हा एक सुपर कॉम्प्युटर सारखा आहे. हा कविता लिहू शकतो, रोगाचे निदान करू शकतो, जटिल असे गणितीय समीकरणे सोडवू शकतो आणि कोडिंगही करू शकतो, आणि तेही स्वतःहून. हे ऐकून तर हा खूप कामाचा वाटतोय. मग यापासून धोका का निर्माण झालाय? भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही मायथॉस AI पासून बँकिंग क्षेत्राला मोठा धोका आहे असं म्हटलंय. कारण आतापर्यंत माहीत असलेल्या AI मॉडेल्स पैकी हा सर्वात पॉवरफुल आहे. मायथॉस हा कुशल कोडर आहे. तो सॉफ्टवेअर मधले बग्स म्हणजे त्रुटी आपोआप शोधतो आणि त्यात सुधारणाही करू शकतो. बाहेरील सॉफ्टवेअरचा हल्लाही तो परतून लावू शकतो. तर हल्ला देखील करू शकण्याचा धोकाही यात आहे. कारण जसा त्रुटी ओळखू शकतो तेवढ्याच कुशलतेने तो एक्सप्लॉइट कोडही लिहू शकतो. अशा त्रुटींची साखळी बनवून तो पूर्ण व्यवस्था अस्थिर करू शकतो. सॉफ्टवेअर मधील बग्स म्हणजे त्रुटी यांच्या माध्यमातून हॅकर्स सॉफ्टवेअरवरती हल्ला करतात. बग्समुळे सायबर अटॅकर्स सिस्टीम मध्ये घुसू शकतात आणि मायथॉस अशा त्रुटी लिलया ओळखू शकतो. पण हेच तंत्रज्ञान सायबर अटॅकर्स कडे असेल तर सिस्टीम मध्येही आरामात एंटर करू शकतात, ज्यात तुमचे पर्सनल फोटोज, डेटा, बँक पासवर्ड किंवा वेबकॅम देखील हॅक होऊ शकतो. हे झालं व्यक्तिगत पातळीवर. पण सायबर अटॅकर्स हे देशाच्या बँकिंग क्षेत्रावर, लॉजिस्टिक्सवर, आरोग्य, ऊर्जा क्षेत्रावर, देशातील टॉप सिक्रेट्स, सुरक्षेची गुपित माहिती या सगळ्या ऑपरेशनच्या सॉफ्टवेअर मध्येही छोट्या मोठ्या त्रुटी असतातच. आणि जर ते हॅकर्सनी शोधले आणि एक्सप्लॉइट केले तर डेटा चोरी सोबतच देशाची आर्थिक, राजकीय, सामाजिक व्यवस्थाही ते हायजॅक करू शकतील. यामुळे देशाच्या सार्वभौमतेवरच सायबर अटॅक्सचा धोका घोंगावत आहे. या धोक्यांसोबतच आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कारण अँथ्रोपिक आणि सहयोगी अमेरिकन कंपन्यांनी चीन, इराण, उत्तर कोरिया आणि रशिया या देशांना राज्य पुरस्कृत अटॅकर्स म्हटले आहे. आणि सायबर सुरक्षेसाठी, देशांच्या आर्थिक सुरक्षेसाठी क्लॉड मायथॉस हा अमेरिकेसाठी आणि त्याच्या अलायन्ससाठी उपलब्ध आहे असं म्हटलंय. पेट्रो डॉलर इकॉनॉमी टिकवून ठेवण्यासाठी अमेरिकेने आजपर्यंत बरीच युद्ध केलीत. त्याच धर्तीवर झालेला इराणवरचा हल्ला हे एक ज्वलंत उदाहरण. आर्टेमिस 2 मिशनच्या माध्यमातून स्पेस क्षेत्रही युद्धासाठी खुले करण्याचा अमेरिकेचा डाव आपल्याला माहीतच आहे. आता अमेरिकेची महासत्ता राखण्यासाठी मायथॉस निर्माण झाला आहे.
यामुळे जागतिक महासत्ता बनू पाहणारे चीन, रशियासारखे देश सतर्क झालेत. तर भारतानेही स्वतःचे बँकिंग क्षेत्र अबाधित राहण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. यामुळे कदाचित शीत युद्धातील स्पेस रेस नंतर आता AI रेस सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जागतिक महासत्तेच्या लढाईत भारताची भूमिका अजून स्पष्ट आहे. आपली AI प्रगती म्हणावी तितकी स्ट्रॉंग नाहीये. यामुळे मायथॉस सारख्या AI मॉडेल्सच्या संकटांचा सामना आपण कसा करणार यावरती सरकारचे कोणतेही धोरण नाहीये. सरकारची प्राथमिक जबाबदारी असते की नागरिकांच्या जीवाची व मालमत्तेची सुरक्षा करणं. पण मायथॉस सारख्या AI मॉडेल्समुळे बँकिंग क्षेत्र आणि आयुष्याची सर्वच क्षेत्रात गोंधळ, अस्थिरता आणि अराजकता माजण्याची भीती आहे. यामुळे आपल्या सुरक्षेचं काय हा गंभीर प्रश्न आहे. सध्या तरी मायथॉस AI सारख्या तंत्रज्ञानाच्या धोक्यावरती ना तोडगा आहे ना सरकारचा बडगा आहे. ती फक्त धोक्याची घंटा आणि आपली व देशाच्या सायबर सुरक्षेचा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं? मायथॉस AI सारख्या जागतिक स्तरावर सायबर सुरक्षेचा, बँकिंग सारख्या पायाभूत सुविधांना अस्थिर करू शकणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दल सरकारने काय पावले उचलायला हवीत? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा सकलम.